Sanjay Ghodawat University, Kolhapur. Admissions open 2026-27. Spread over 165 acres. Placement assistance to students. Engineering and Technology, BTech, MTech, PhD, Aeronautical Engineering, Electronics and Communication, Civil Engineering, Computer Science and Engineering, Artificial Intelligence and Machine Learning, Artificial Intelligence and Data Science, Robotics Process and Automation, BCom, BBA, MBA, MBN, Fintech and Data Analytics, BCA, MCA, Full Stack Development, BSc Biotechnology, BSc Food Science and Technology, BSc MC Chemistry Physics, BA LLB, BBA LLB, LLB, BPharm, MPharm, BSc Clinical Research and Technology, B Design, Fashion Design, Interior Design, Product Design, Communication and Design. Kolhapur Sangli Highway, Ati Grade District, Kolhapur. Phone number 9011039800, 9011022567. अवश्य भेट द्या संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर. ताज्या बातम्यांसाठी नमस्कार, तिचा जागर न्यूजमध्ये आपलं स्वागत. मुंबईतील भाजपच्या एका पदाधिकाऱ्यावर महिला कार्यकर्तीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी युसुफ रंगवाला हा भाजपचा कुलाबा विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 224चा अध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे. तक्रारदार महिलेच्या आरोपानुसार युसुफ रंगवाला याने रात्री उशिरा सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास तिला फोन करून मी 1 तासासाठी तुमच्या घरी येऊ का अशी मागणी केली. महिलेने त्यास स्पष्ट नकार दिल्यानंतरही आरोपीने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. तक्रारीनुसार नकार मिळाल्यानंतर आरोपीने महिलेला व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल केला. त्यावेळी तो नग्न अवस्थेत होता आणि त्याने अश्लील हावभाव व चाळे केल्याचा गंभीर आरोप महिलेने केला. या प्रकारामुळे आपण मानसिकदृष्ट्या त्रस्त झाल्याचेही महिलाने पोलिसांना सांगितले. महिलेच्या तक्रारीच्या आधारे डोंगरी पोलिसांनी युसुफ रंगवाला याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर झालेल्या गंभीर आरोपामुळे भाजपची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांकडून आरोपाची चौकशी करण्यात येत असून उपलब्ध डिजिटल पुराव्यांची पडताळणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज.